महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। मात्र या घटनेतील जे आरोपी आहेत अद्यापही निष्पन्न झाले नाहीत। या घटनेचा गुन्हा देखील परळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे। मात्र हे जे कुटुंब आहे ते अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील, सुरेश धस असतील यांनी देखील या कुटुंबाची भेट देखील घेतलेली आहे। आजपासून तुम्ही सगळं कुटुंब आज आमरण उपोषणाला बसणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। काय भावना आहेत, काय सांगाल? काय भावना, माझ्या लेखाचे आरोपी सापडा होता। इतके दिवस आम्ही गरीब माणसं होता, आम्हाला कसं काय काहीच न्याय दिला नाही आम्हाला सरपंचाने पोलीस स्टेशन। आम्हाला निथा देता म्हणले, मग आम्हाला काय कळतं, आम्ही गरीब माणसं होता, आमच्या पाठीमागं कोणीच नाही। माझा शेणा सुलता लेक होता तेच गेला आमचा, आता आम्हाला काय ठेवा। जी नाही ती पायरी आली आमच्यावर, कवाचा असली वेळ आली नव्हती कुणाचीच। आम्ही कुणाचे भांडण नाही, लंडन नाही। माझा काही लेख राजकारणी नव्हता, नाही खदाडा पिदाडा नव्हता, नाही कोणी व्यवहारात नव्हता माझा लेख। ही माझी एवढी इच्छा आहे की ते आरोपी सापडावत। त्या आरोपी सापडल्यावर मला तिथं न्यायचं। माझ्या लेकानं काय गुन्हा केला ते मी विचारणार त्याला, तुम्ही कशासाठी मारलं, कुठं मारलं, काय नाही, मी त्याला विचारणार। माझी एवढीच इच्छा आहे, आता माझा काय पूर्ण आहे। तर तुम्ही देखील आता ज्या तुमच्या सून आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत का फक्त आजच्या दिवसच जाणार? बसणार आम्ही, ते बसून तोपर्यंत बसणार आम्ही। एकंदरीत ह्या महादेव मुंडे यांच्या आई होत्या आणि त्यांना भावना अनावत झालेल्या होत्या या ठिकाणी। आपल्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहे। तर त्यांची भूमिका आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या उपोषण करणार आहेत, त्या ठिकाणी बसणार आहेत। मला सांगा, सुप्रियाताईंनी भेट घेतली होती, सुरेश धसांनी भेट घेतली होती, तुम्ही उपोषण देखील स्थगित केलेलं होतं, तुम्हाला न्यायाची अपेक्षा होती, मात्र न्याय मिळाला नसल्यामुळं तुम्ही आजपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। हो, मला सुप्रियाताईंना आणि धस साहेबांनी विनंती केली होती की 8 दिवस अजून पोलिसांना देऊन बघा, काय तुम्हाला फॉलो देतात नाही देतात। तर आम्हाला पोलिसांनी काहीच फॉलो नाही, पथक बी स्थापन करून काहीच नाही ना, न्यायाची काहीच भूमिका नाही आम्हाला। म्हणून तर आम्ही स्थगित करून सध्या उपोषण, जर आम्हाला काहीच म्हणजे फॉलो देत नाहीत तर मग आम्ही विश्वास कुणावर ठेवा, काय म्हणून कुणावर विश्वास ठेवायचा आम्ही? मग त्याच्यासाठी तर आम्ही उपोषणाचा मार्ग तय केलाय। मग एकतर म्हणलं ना, मी पाठीमागं सांगितलंय, एक तर माझी बॉडी तरी बेडवून येईल, नाही तर मला काहीतरी न्यायाची तरी आश्वासन दिलं जाईल। एकंदरीत सातत्यानं आंदोलन केल्याच्या नंतरच कुठंतरी राज्य सरकारकडून त्याची दखल घेतली जाते आणि त्यानंतर कुटुंबाला, कुठलाही पीडित कुटुंब असेल त्याला न्याय मिळतो। कसं पाहता या गोष्टीकडे? ते आता प्रशासनाने नियमच तसा लागू केला असेल ना की उपोषण करा, जे पीडित कुटुंब आहे त्यांनाच उपोषण करा आणि तुम्ही न्याय घ्या। पीडित कुटुंबाला जेवढं हे होईल, त्याचं नुकसान होईल तेवढं प्रशासनाला बरं वाटतंय। मग त्याच्यात आम्ही काय सांगावं आता? मग प्रशासनाला हेच बरं आहे तर मग हेच मार्ग आहे आमच्यापाशी पण। मग त्यासाठी तर मैदानात उतरावं लागलंय ना आम्हाला, नाही तर एवढे लेकरं घेऊन, एवढी फॅमिली घेऊन, सगळ्यांचे काम धंदे सोडून न्यायाच्यासाठी आम्ही किती वन फिरलात, इतके बी दिवस, आता बी फिरत आहोत, तरी पण का आमच्या न्यायासाठी दखल घेतली जात नाही आहे? मग हेच मला सगळ्यांना म्हणायचं आहे, जेवढे म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी तात्काळ आमच्या ह्याच्यात बी हे समावेश करून, त्यांचा समावेश करून आमच्या केसचा निकाल द्यावात ना, आम्हाला आरोपी अटक कराय। पोलिसांना मी किती विनंती केली, 2 महिने झालं मी विनंती करते, SIT CID द्या, तरी पण ते देत नाहीत। मग एक स्त्री आहे ना, म्हणजे उपोषण करून तिथं जागी मिली म्हणजेच न्याय देणार आहेत का? मग ह्याच्यासाठी आम्ही उपोषणाचा मार्ग, जर त्यांना हेच कबूल असेल की तिथं तिची बॉडीच पाडाव, त्यासाठी आम्ही न्यायाची भूमिका घेतली आहे। तुमच्या काय मागण्या आहेत आणि आज तुमच्यासोबत कुटुंबामध्ये कोण कोण असणार आहे या उपोषणामध्ये? माझ्या कुटुंबामधून सासर घरचे पूर्ण सगळे, माझ्या जावा, दीर, सासू सासरे, पुन्हा चुलत सासू सासरे सगळेच आहेत। पुन्हा इकडं माहेरी भाऊ, वडील, चुलते, पुन्हा माझे म्हणजे सगळे परिवारमधले, माझ्या परिवारामधले, सासरचे आणि माहेरचे दोन्ही परिवारामधले सगळे आम्ही म्हणून जात आहोत आणि आमचे गावकरी पण आहेत। एकंदरीत मसाजोगचं प्रकरण देखील घडलेलं आहे। त्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी वेगवेगळे आंदोलन केल्याच्या नंतर त्यांना कुठंतरी न्याय मिळत आहे, मात्र त्यातील देखील अद्यापही एक आरोपी फरार आहे। मात्र कुठंतरी आंदोलन केल्यासच हे सगळं होतंय का? आणि त्यांचा जो लढा आहे त्यांचा पण 70 दिवसापेक्षा अधिक जास्त दिवस लढा राहिलेला होता। हो ना, प्रशासनाने नियमच केलाय, म्हणलं ना की उपोषण करा आणि न्याय घ्या। जितकं पीडित कुटुंब अजून पीडित होत नाही तोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत। त्यांनी नियमच बनवलाय, म्हणून तर हे पाऊल उचलण्यात येते। मग 2 महिने झालं मी सारखी मीडिया समोर आहे,
मग मुख्यमंत्री साहेबांनी का दखल घेतली नाही माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये? काय एक सर्वसामान्य आहे म्हणून का? मग राजकीय नाही, कुणाचा सपोर्ट नाही म्हणूनच ना. मग तेच मला म्हणायचं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी बी लक्ष देऊन तात्काळ यासाठी CID दाखल करून माझ्या नवऱ्याचे आरोपी अटक करून द्यावं. एकंदरीत आता तुमचं जे आंदोलन आहे हे जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमचं चालू असणार आहे. हां, जोपर्यंत आम्हाला आश्वासन देत नाहीत, जोवर CID SIT दाखल करत नाहीत, त्यांचे CDR जोवर आमच्या हातात येत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत. एकंदरीत हे होतं महादेव मुंडे यांचं कुटुंब आणि ते त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत आणि काही वेळामध्ये ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते पूर्ण कुटुंब जे उपोषण करणार आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, परळी, बीड.